गेलं. ओके, तर फर्स्ट सेमिस्टरला जे आता पेपर होणार आहे तुमचं ते कोणतं पॅटर्न होणार आहे, MCQ पॅटर्न होणार आहे, राईट. तर टोटल फर्स्ट सेमिस्टरला जे अकाउंटचं चॅप्टर आहे, टोटल अकाउंट सब्जेक्ट आहे, चॅप्टरचं नाव आहे फायनान्शियल अकाउंटिंग, राईट. चॅप्टरचं नाव काय, फायनान्शियल अकाउंटिंग. फर्स्ट सेमिस्टरला नाव दिलेलं आहे फंडामेंटल्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग आणि सेकंड सेमिस्टरला दिलेलं आहे फक्त फायनान्शियल अकाउंटिंग. टोटल दोन्ही सेमिस्टरला किती चॅप्टर आहेत, 5, राईट. जे फर्स्ट सेमिस्टरला 5 चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 50 मार्काचे काय येणार आहेत, MCQ, राईट. आणि सेकंड सेमिस्टरला जे 5 चॅप्टर आहेत त्यातून तुम्हाला थेरोटिकल पेपर सॉल्व करायचं आहे, म्हणजे गणित वगैरे सॉल्व करायचं, राईट. तर आतापर्यंत जे काही पेपर MCQमध्ये आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे त्या अगोदर लिहून घ्यायचे आपल्याला आणि मग त्यानंतर फर्स्ट चॅप्टरचे सर्वात इम्पॉर्टंट 30च MCQ तुम्हाला लिहून देणार आहे, तेवढं 30 व्यवस्थित करायचं, दॅट्स इट. दुसरं काहीच करायची गरज नाही, चालेल. हां, सर्वात पहिले फर्स्ट चॅप्टरचे MCQज लिहून घ्या. 1 नंबरला लिहा, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, is the rule of ... account, is the rule of ... accounts. चार ऑप्शन्स असतात तुम्हाला, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, नन ऑफ अबोव. तुम्हाला काय वाटतं, कशाचं रूल आहे, रियल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, रिअल अकाउंट. खाली लिहून टाका स्टार करून, रिअल अकाउंट्स. माझ्याजवळ एक मार्च 2017चं पेपर आहे, नोव्हेंबर 2017चं. त्यावेळेस 40 मार्काचं पेपर होत होतं. 40पैकी 10 मार्काला MCQ राहतं आणि 30 मार्काचं गणित. त्याच्यातले काही क्वेश्चन्स आहेत, राईट. हां, आणखी एक लिहा, ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस is transferred to gross profit or gross loss is transferred to ... accounts. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं, प्रॉफिट अँड लॉस, राईट. Third, all entries are posted. All entries are posted from journal to. All entries are posted from journal to ... journal to ledger, right. तिथे लिहून टाका लेजर. म्हणजे जर्नल नंतर काय असते, लेजर, राईट. लेजर नंतर ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स नंतर फायनल अकाउंट्स. फोर्थ, इन कॅश ट्रान्झॅक्शन्स, in cash transactions goods or services, in cash transaction goods or services are exchanged, in cash transaction goods or services are exchanged for ... ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार असतात, 2, राईट. एक मॉनिटरी आणि दुसरा नॉन मॉनिटरी. मॉनिटरीमध्ये काय पैशाचा समावेश असतो, नॉन मॉनिटरीमध्ये नसतो. तर इथं काय सांगितलेलं आहे,
कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स ऑर सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर, ऑप्शन लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल, राईट. ऑप्शन्समध्ये नंबर ए फर्स्ट ऑप्शन अदर गुड्स, अदर गुड्स. बी अदर सर्व्हिसेस, अदर गुड्स अदर सर्व्हिसेस. इमिडिएट कॅश, इमिडिएट कॅश. लास्टला काय दिलेलं आहे, ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे डाळी वगैरे, हे नॉन मॉनिटरीचं आहे, राईट. काय ते आन्सर, इमिडिएट कॅश, राईट. क्लिक मार्क करून टाका, इमिडिएट कॅश. फोर्थ, सॉरी किती, 5 झाले का आतापर्यंत, 4 झाले, 5. अँड अमाऊंट, अँड अमाऊंट which is, an amount which is not recoverable, an amount which is not recoverable from debtors, an amount which is not recoverable from debtors is called as dot dot dot. कस्टमरकडून जे पैसे येत नाहीत त्याला काय म्हणायचं, टिक मार्क करून टाका, बॅड डेब्ट्स. नेक्स्ट, कॅपिटल इज, कॅपिटल इज डॉट डॉट ऑफ द बिझनेस, कॅपिटल इज डॉट 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 ऑफ अ बिझनेस. कॅपिटल हे व्यवसायासाठी काय असते, कोणी सांगू शकता कॅपिटल बिझनेससाठी काय असते. ऑप्शन्स देऊ, ऑप्शन्स आले की लगेच आन्सर येऊन जाईल, राईट. कारण मल्टिपल आन्सर तुमच्या दिमागामध्ये असतात. ऑप्शन्समध्ये नंबर 1 लिहिल्या, ॲसेट्स, प्रॉपर्टी. सेकंड ऑप्शन फर्स्ट ॲसेट्स, सेकंड प्रॉपर्टी, थर्ड गुडविल, फोर्थ लायबिलिटी, लायबिलिटी, करेक्ट. फोर्थ, नेक्स्ट लिहा त्याच्यानंतरचं, रेंट पेड टू द, रेंट पेड टू द लँडलॉर्ड, रेंट पेड टू द लँडलॉर्ड should be debited to, rent paid to the landlord should be debited to dot 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 account, rent paid to landlord should be debited to dot 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 account. म्हणजे जागेच्या मालकाला जर आपण रेंट पेड करत असाल तर आपल्यासाठी काय व्हायला, खर्च व्हायला, एक्सपेन्सेस होत असेल तर कोणता अकाउंट डेबिटेट करता, रेंट अकाउंट. ऑप्शन्समध्ये लिहून टाका, रेंट अकाउंट. नेक्स्ट, जर्नल इज अ बुक ऑफ, जर्नल इज अ बुक ऑफ journal is a book of dot 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 records, journal is a book of dot 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 records. Options, first individual, option first individual, second daily, थर्ड पर्सनल आणि लास्ट कॅश.
जर्नल इज अ बुक ऑफ डॉट 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 रेकॉर्ड्स. काय सांगू शकतो याचा आन्सर? डेली रेकॉर्ड्स, राईट. डे टू डे ट्रान्झॅक्शन चिन्ह ह्याच्यामध्ये केले जाते. करेक्ट. नेक्स्ट लिहा. कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. कॅश अकाउंट ऑलवेज शोज. कॅश अकाउंट ऑलवेज शोज डॉट 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 बॅलेन्स. कॅश अकाउंट ऑलवेज शोज डॉट 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 बॅलेन्स. हे पहा, हे 5 गोष्टी अकाउंटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहेत. मी इथं फळ्यावर लिहून टाकतो. सर्वात फर्स्ट ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस, इन्कम आणि लास्ट आहे कॅपिटल, राईट. तर कंपल्सरी ॲसेट हे कधी पण डेबिट बॅलन्स दाखवते. प्लस म्हणजे कोणतं? डी आर. लायबिलिटीज कंपल्सरी कोणतं? क्रेडिट बॅलन्स म्हणजे सी आर, राईट. डी आर सी आरच लिहितो म्हणजे समजून जाईल. एक्सपेन्सेस डी आर, इन्कम राईट. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये चेक करा. कॅश अकाउंट, राईट. तर कॅश हे कशामध्ये येते? ॲसेट्स. तर ॲसेट्स कोणतं बॅलन्स दर्शवते? डी आर. डी आर म्हणजे डेबिट बॅलन्स, राईट. आता इथं जर रेंट आलं, रेंट ऑलवेज शोज डॉट 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 बॅलन्स. तर रेंट कशामध्ये येते? ते पण कशामध्ये येईल? डी आर, राईट. हे कुठेतरी लिहून टाकायचं. कारण ह्याच्याशी रिलेटेड एक ना एक ऑब्जेक्टिव्स कंपल्सरी येणारच आहे, किंवा 2 ते 3 पण येऊ शकतात. ह्याचा आन्सर येईल आत्ताचं डेबिट बॅलन्स. कॅश अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. कमिशन रिसिव्ड कोणता बॅलन्स दाखवलं मग? सी आर बॅलन्स. वेजेस पेड, सॅलरी पेड, डिस्काउंट अलाउड, डेबिट, राईट. ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊया. रियल अकाउंट्स. रियल अकाउंट्स usually shows. Real accounts usually shows dot 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 balance. रिअल अकाउंट्स, राईट. रिअल अकाउंट्समध्ये कशाचा समावेश होतो? संपत्तीचा, राईट. बिल्डिंग, प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी. मग ॲसेट्स कोणतं बॅलन्स दर्शवते? डी आर बॅलन्स. रिअल अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. हे 30 मार्काचं पेपर होतं. हे पेपर कधीचं आहे? 2013चं आहे. 2013ला जसं तुम्हाला तर फक्त MCQ पॅटर्न आहे ना, फक्त या सेमिस्टरला. 2013ला BCom फर्स्ट इयर, सेकंड इयरला पूर्णच MCQ पॅटर्न होतं. प्रत्येक सब्जेक्टचे फक्त आणि फक्त MCQ लिहून पास व्हायचं. तर त्या 30 मार्काच्या पेपरमध्ये 4 क्वेश्चन विचारले त्यांनी याच्यावर. आता 50 मार्काचे आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5 तर येणार आहेत, राईट. आता याच्या अगोदर कोणतं बॅलन्स विचारलं होतं तुम्हाला? कॅशचं. आता विचारलं रिअल. आता याच्यानंतर विचारलेलं आहे सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट ऑलवेज शोज सेल्स अकाउंट ऑलवेज शोज डॉट 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 बॅलन्स. सेल्स हे कशामध्ये येते? इन्कम, राईट. इन्कम कोणतं बॅलन्स दर्शवते? क्रेडिट. तुम्ही लिहून टाकायचं क्रेडिट बॅलन्स. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट is the example of. Outstanding wages account is the example of. ऑप्शनमध्ये लायबिलिटीज नाही, ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे चेक करा. आउटस्टँडिंग वेजेस इज द एक्झाम्पल ऑफ पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट. ऑप्शन फर्स्ट पर्सनल अकाउंट, ऑप्शन सेकंड रिअल अकाउंट.
ऑप्शन थर्ड नॉमिनल अकाउंट, ऑप्शन थर्ड नॉमिनल अकाउंट आणि ऑप्शन लास्ट नन ऑफ अबव, नन ऑफ अबव. कशामध्ये लिहिता आउटस्टँडिंग वेजेस. जर आपण वेजेस पेड करायला राईट तर मग ते कशामध्ये जाते नॉमिनलमध्ये राईट. आउटस्टँडिंग वेजेस असेल म्हणजे आपण रक्कम देणं बाकी आहो. कोणाला देणं बाकी आहो व्यवसायातील मजुरांना राईट. तुम्हाला ते नियम माहीत आहे का मी 11वीला असताना लिहून दिलं होतं. जर बिझनेस कोणती संपत्ती खरेदी विक्री केलं तर त्याला रिअल अकाउंटचे नियम लागू होते राईट. जर बिझनेस कोणा एखाद्या व्यक्तीसोबत संस्थांसोबत जर बिझनेस वगैरे केलं तर त्याला कशाचे नियम लागू होते पर्सनल राईट. आता हे वेजेस आपण कोणाला देणं बाकी असतं एका व्यक्तिसमूहाला देणं बाकी असतं त्यामुळे हे येते पर्सनल अकाउंटमध्ये. ह्याला टिकमार्क करून टाका स्टार. आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट इज द एक्झाम्पल ऑफ पर्सनल अकाउंट्स. डेबिट बैलेंस ऑफ ट्रेडिंग अकाउंट. डेबिट बैलेंस ऑफ ट्रेडिंग अकाउंट means डॉट डॉट डॉट. ट्रेडिंग अकाउंट जे आपण तयार करता जर त्या ट्रेडिंग अकाउंटचे DR बाजू जर जास्त असेल तर ते काय आलं आन्सर ग्रॉस लॉस. लिहून टाका तिथं ग्रॉस लॉस. त्यानंतर इम्पॉर्टंट क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड. क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड. क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट और मार्केट प्राइस closing stock is always valued at cost or market price whichever is क्लोजिंग स्टॉक है कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस whichever is डॉट डॉट डॉट. ऑप्शन्स मध्ये लिहा मोर बी लेस. ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी लेस, ऑप्शन सी इक्वल, लास्ट ऑप्शन डी पॉझिटिव्ह. काय लिहायचा आन्सर लेस. त्यानंतर गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंट appears. Goodwill account appears. Goodwill account appears on dot dot side of trial balance. Goodwill account appears dot dot side of trial balance. गुडविल हे काय आहे पासमध्ये गुडविल कशामध्ये येते ॲसेट्समध्ये येते. ॲसेट कुठं आलेला आहे DRला म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या कोणत्या साईडला येते DRला राईट. त्यानंतर नेक्स्ट इन डॉट 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 इन डॉट 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 गुड्स और सर्विसेस इन डॉट 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 goods or services exchanged for other goods or services.
म्हणजे कशामध्ये वस्तूची बदली पैशाच्या स्वरूपात न होता वस्तूची बदली किंवा वस्तूचं देवाणघेवाण वस्तूच्या स्वरूपात होते. बार्टर सिस्टम और नॉन मनी ट्रान्झॅक्शन्स. आता ऑप्शन्समध्ये तिथे दिलेलं आहे, चेक करा काय काय आहे ते ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे. कॅश ट्रान्झॅक्शन्स, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, बार्टर ट्रान्झॅक्शन, नन ऑफ द अबव. बार्टर ट्रान्झॅक्शन लिहून टाका, BARTER, BARTER, बार्टर ट्रान्झॅक्शन्स. नेक्स्ट लिहा, सोल्ड गुड्स टू अमर. सोल्ड गुड्स टू अमर ₹20,000. सोल्ड गुड्स टू अमर ₹20,000 ऑन क्रेडिट. Sold goods to Amar ₹20,000 on credit should be debited to dot. सोल्ड म्हणजे काय? विकणे. काय विकायला आपण? वस्तू. कोणाला विकायला? अमरला. किती रुपयाचे विकायला? 20,000च्या ऑन क्रेडिट. म्हणजे तुमच्याकडून काय जाणार? वस्तू जाणार. त्यामुळे CRला काय लिहिता तुम्ही? सेल्स अकाउंट CR, राईट. इथे तुम्हाला काय विचारलं आहे? डेबिट. पैसे आले का अमरकडून? पैसे जर आले असते तर आपण कॅश अकाउंट DRला लिहिला असता. इथं पैसे आले नाहीत म्हणजे कोण पैसे देणं बाकी आहे? अमर. त्यामुळे अमर तुमच्यासाठी कोण आहे? डेटर. त्यामुळे डेबिटेडला येईल अमरचं नाव. डेबिटेड टू अमर अकाउंट असं लिहा आन्सरमध्ये. डेबिटेड टू अमर अकाउंट. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जे की एक्झामला येऊ शकते, कॅश डिस्काउंट अकाउंट. कॅश डिस्काउंट अकाउंट इज ... रियल. ऑप्शन फर्स्ट रियल अकाउंट. ऑप्शन सेकंड पर्सनल अकाउंट. ऑप्शन थर्ड नॉमिनल अकाउंट. ऑप्शन लास्ट नन ऑफ अबव. कॅश डिस्काउंट कोणत्या अकाउंटमध्ये येते? रियल कसं येऊ शकते? कॅश डिस्काउंट भेटलं म्हणजे कोणती वस्तू वगैरे आली का आपल्याजवळ? नाही. होणारा खर्च कमी झाला, राईट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर त्याला गेन्स म्हणलं जातं. त्यामुळे ह्याच्यामध्ये नॉमिनल अकाउंट. अगोदरचा आन्सर बरोबर होता. नॉमिनल अकाउंट्स. नेक्स्ट लिहा, कॅश बुक इज अ बुक. कॅश बुक इज अ बुक wherein cash book is a book wherein only ... transactions are recorded. Only ... transactions are recorded. कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात? कॅश ट्रान्झॅक्शन्स, राईट. कॅश बुकमध्ये फक्त आणि फक्त कॅश ट्रान्झॅक्शनचीच नोंद होते. नेक्स्ट, which of the following books should be used? Which of the following books should be used to record
credit purchase of goods. Which of the following books should be used to record credit purchase of goods? Option first, purchase book. Option second, sales book. Purchase book, sales book. Option third, cash book. Option last, none of above. None of above. चेक करा आता. काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये? विच ऑफ द फॉलोइंग बुक्स शुड बी यूज टू रेकॉर्ड क्रेडिट परचेस. उधारीवर वस्तू व सेवा खरेदी केला आपण तर त्याची नोंद कशामध्ये होते? परचेस बुक. उधारीवर विकला तर सेल्स बुक. विक्री केलेला माल आपल्याला परत आला तर सेल्स रिटर्न. आणि खरेदी केलेला माल आपण परत केला तर परचेस रिटर्न. राईट, त्याचा आन्सर लिहून टाका, परचेस बुक. त्यानंतर capital usually appears dot side of balance sheet. Dot side of balance sheet. कोणत्या साईडला येते? liabilities side. Capital usually appears liabilities side of balance sheet. नेक्स्ट किती झाले टोटल? 21 झाले. व्हेरी गुड. अ पर्सन टू whom debt is payable. A person to whom debt is payable is called. A person to whom debt is payable is called. Dot. अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, टू whom म्हणजे ज्याला, डेब्ट इज पेबल म्हणजे आपण ज्याला कर्ज घेतला होता किंवा त्याचे काही देणी असलेली देणं होता ते आपण त्याला देणं बाकी आहोत. म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण बिझनेस पैसे देणं बाकी आहे. तर आन्सर काय आहे त्याचं? क्रेडिटर्स. लिहून टाका, क्रेडिटर्स. आणि असं आलं तर काय लिहिता? अ पर्सन फ्रॉम होम डेब्ट इज रिसिवेबल. तर काय लिहायचं? डेटर्स. राईट, ओके. त्यानंतर कंपल्सरी येते हे ह्याच्यानंतरचा राईट हँड साईड ऑफ लेजर अकाउंट. राईट हँड साईड ऑफ लेजर अकाउंट. राईट हँड साईड ऑफ लेजर अकाउंट. राईट हँड साईड ऑफ लेजर अकाउंट काय? राईट हँड उजव्या हाताला कोणती बाजू असते चेक करा. क्रेडिट साईड. तिथे लिहून टाका क्रेडिट साईड. क्रेडिट. 22 झाले ना? 23 चालेल. नेक्स्ट dot is prepared. Dot is prepared to test. Dot is prepared to test arithmetical accuracy. Dot is prepared to test arithmetical accuracy. ARITHMETICAL arithmetical accuracy. ACCU RACY accuracy of books of accounts. Dot is prepared to check arithmetical accuracy in the books of accounts. Option first, trial balance. Option second, ledger. Option second, ledger.
ऑप्शन थर्ड जर्नल, जर्नल, ऑप्शन लास्ट लिस्ट, ऑप्शन फर्स्ट काय लिहिलं ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर लेजर, त्यानंतर जर्नल आणि लिस्ट, राईट. तर याचं आन्सर स्टार करून लिहा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट, त्यानंतर एव्हरी डेबिट हॅज, every debit has corresponding, every debit has corresponding dot dot dot, every debit has corresponding dot dot dot. म्हणजे प्रत्येक अमाऊंट तुम्ही जे डी आरला लिहिता तेवढीच अमाऊंट कुठे गेली पाहिजे सी आरला, राईट. क्रेडिट लिहून टाका तिथे, क्रेडिट. त्यानंतर राधा अकाउंट, राधा अकाउंट इज अ टाइप ऑफ, राधा अकाउंट इज अ टाइप ऑफ डॉट 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 अकाउंट्स. अकाउंटचे 3 प्रकार आहेत. ॲक्च्युअलमध्ये आहेत 2, पर्सनल इम्पर्सनल, पण आपण कितीमध्ये करतात 3, राईट. जर एका व्यक्तीसोबत वगैरे व्यवहार केला, व्यक्तीसोबत, संस्थांसोबत, बँकेसोबत, तर ते कशामध्ये येतं पर्सनल. ॲसेट खरेदी विक्रीला रिअल, एक्सपेन्सेस पेड वगैरे केला तर ते कशामध्ये येईल नॉमिनल, राईट. आता इथे तुम्ही कोणाचं अकाउंट दिलेलं आहे राधा, म्हणजे एक व्यक्तीचं नाव आहे, कशामध्ये येईल ते पर्सनल अकाउंट. राधा अकाउंट इज अ टाईप ऑफ पर्सनल अकाउंट्स. त्यानंतर मशिनरी अकाउंट, मशिनरी अकाउंट इज डॉट 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 अकाउंट्स. मशिनरी अकाउंट इज डॉट 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 अकाउंट्स. कशामध्ये रिअल, करेक्ट, लिहून टाका रिअल. नेक्स्ट, गुडविल इज, goodwill is dot 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 assets. Goodwill is dot 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 assets. First layer tangible, option second current assets, current assets. C intangible assets. Last none of above. काय लिहायचा आन्सर इंटेंजिबल ॲसेट्स. नेक्स्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस इज, प्रीपेड एक्सपेन्सेस इज डॉट 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 अकाउंट्स. प्रीपेड एक्सपेन्सेस इज डॉट 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 अकाउंट्स. प्रीपेड एक्सपेन्सेस स्टील मॅक्सिमम जणांना आणखी कन्फ्यूज करते. प्रीपेड एक्सपेन्सेस कोणता आहे ॲसेट आहे, पण इथे 5 मध्ये कॅटेगराईज करायचं नाही तुम्हाला, इथं अकाउंट्समध्ये कॅटेगराईज करायचं आहे, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. प्रीपेड रेंट तुम्ही कोणाला तरी व्यक्तीला ऑलरेडी दिलेलं असतं, राईट, तर ते तुमच्यासाठी असते पर्सनल अकाउंट. याला स्टार करून लिहा. प्रीपेड एक्सपेन्सेस इज अ पर्सनल अकाउंट. हा बघा, हां, प्रीपेड, आउटस्टँडिंग, ॲडव्हान्स असं जर सगळं काही आलं तर सरळ सरळ ते कशामध्ये लिहायचं पर्सनलमध्ये लिहायचं. फक्त आणि फक्त रेंट आलं किंवा वेजेस आलं तर ते कशामध्ये लिहायचं नॉमिनल, राईट. ओके, नेक्स्ट लिहा. डेबिट द रिसिवर, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द
डेबिट द रिसिवर क्रेडिट द डॉट डॉट डॉट. तिथं काय लिहिता, गिवर लिहून टाका. डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. त्यानंतर डेबिट डॉट 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 व्हॉट कम्स इन. सॉरी, डेबिटच्या समोरच लिहा, डेबिटच्या समोर लिहा, जागा सोडू नका. डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट डॉट डॉट डॉट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. राईट, डेबिट व्हॉट कम्स इन, जिथं अंडरलाईन लिहिला तिथं लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यानंतर लॅपटॉप अकाउंट, लॅपटॉप अकाउंट इज अ डॉट 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 अकाउंट्स. लॅपटॉप अकाउंट इज डॉट 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 अकाउंट्स. काय लिहिता, रिअल लिहून टाका. 30 झाले की सांगायच्या. 21 झाले, किती 32 झाले की लय झाले. ठीक आहे, ओके. आणखी 1-2-4 घेऊयात. ॲसेट्स बरोबर आहे, ॲसेट्स बरोबर आहे. ॲसेट्स इज इक्वल टू, ॲसेट्स इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. ॲसेट्स इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. त्याच्यासमोर लिहा डॉट डॉटच्या ठिकाणी लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. लॅबिटल प्लस कॅपिटल. आता हे सूत्र व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आत्ताचं कोणतं सूत्र दिलेलं आहे तुम्हाला, ॲसेट इज इक्वल टू, सॉरी हां, ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. राईट, आता खालच्या साईडला लिहा कॅपिटल इज इक्वल टू, कॅपिटल इज इक्वल टू, कॅपिटल बरोबर आहे. आता सांगा काय लिहिता, ॲसेट्स मायनस लॅबिलिटी लिहून टाका. ॲसेट्स मायनस लॅबिलिटी, ॲसेट्स मायनस लॅबिलिटी. त्यानंतर लॅबिलिटीज इज इक्वल टू, लॅबिलिटीज इज इक्वल टू the dot dot column of journal is not recorded. The dot dot column of journal is not recorded at the time of journalizing. The dot dot column of journal is not recorded. The dot dot column of journal is not recorded at the time of journalizing. जर्नलचं फॉर्मॅट माहीत आहे का, पहिल्या कॉलममध्ये काय लिहितात डेट, दुसऱ्या ह्याच्यात पर्टिक्युलर. पर्टिक्युलर आणि डेबिट क्रेडिटच्या मध्ये एक छोटीशी लाईन असते LF, ते लेजरच्या वेळेस आपण फिलअप करता का, नाही. राईट, तर तिचा आन्सर लिहा लेजर फोलिओ. LF कॉलम लेजर फोलिओ. त्यानंतर नेक्स्ट डॉट डॉट मीन्स, डॉट 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 मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. डॉट डॉट मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन recorded in journal. Dot 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 means explanation of transactions recorded in the journal. ट्रान्झॅक्शन झाल्याबरोबर जर्नलमध्ये त्या ट्रान्झॅक्शनच्या खाली काहीतरी लिहिता आपण छोटंसं. बिंगपासून सुरुवात करता, म्हणजे इन शॉर्ट काय करता आपण, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करता की व्यवहार कशाशी रिलेटेड झालेला आहे. राईट, त्याला काय म्हणता, हां लिहून टाका. नॅरेशन मीन्स
एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन जर्नल. एक मिनिट हा. नेक्स्ट लिहा. एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड. एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड डॉट डॉट डॉट. एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड डॉट डॉट डॉट. एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड डॉट डॉट डॉट. ऑप्शन कास्टिंग. सेकंड पोस्टिंग. कास्टिंग, पोस्टिंग, नॅरेशन, जर्नलाइजिंग. 4 ऑप्शन. काय लिहायचं आन्सर? एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड. प्रत्येक जर्नल एंट्रीमध्ये काय असणं गरजेचं आहे? कास्टिंग, पोस्टिंग, नॅरेशन आणि जर्नलायझिंग. कास्टिंग म्हणजे सांगतो टोटल, खालची टोटल करणे, राईट. पोस्टिंग म्हणजे जर्नल एंट्रीची दुसरी पोस्टिंग करणे. नॅरेशन ते खाली आपण लिहिता आणि त्याच्यानंतर आहे जर्नलायझिंग. तुम्हाला काय वाटते? सगळेच वाटतात की ठीक आहे. तुम्हाला एक दिवसाचा चान्स देतो, विचार करा, पुस्तक वाचा 11वीची वगैरे आणि मग फाइंड आउट करायचा प्रयत्न करा, राईट. त्या हिशोबानं तुमचं थोडंसं बेसिक्स तर क्लिअर होतील. नेक्स्ट लिहा. द डॉट डॉट डिस्काउंट. द डॉट डॉट डिस्काउंट. The dot dot discount is not recorded. The dot dot discount is not recorded in the books of accounts. The dot dot discount is not recorded in the books of accounts. कोणत्या डिस्काउंटची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होत नाही? ट्रेड. व्हेरी गुड, लिहून टाका. ट्रेड डिस्काउंट. हे झालं का? चेक करा बरं. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन जर्नल इज कॉल्ड. झाले का? नाही झालं नाही, राईट. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन जर्नल. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन जर्नल इज कॉल्ड. इज कॉल्ड. ऑप्शन फर्स्ट पोस्टिंग. ऑप्शन फर्स्ट पोस्टिंग. ऑप्शन सेकंड. ऑप्शन फर्स्ट पोस्टिंग. ऑप्शन सेकंड जर्नलाइजिंग. जर्नलाइजिंग. JOURNALISING. जर्नलाइजिंग. ऑप्शन सी नॅरेशन. ऑप्शन सी नॅरेशन. ऑप्शन सी नॅरेशन. ऑप्शन डी प्राइम एंट्री. ऑप्शन डी प्राइम एंट्री. Recording of transaction in the journal is called journalizing. Journalizing. Answer the sale journalizing. आणि ह्याच्या अगोदरचं होतं ना ते, त्याचा आन्सर नॅरेशन. नॅरेशन लिहून टाका. त्यानंतर परचेस ऑफ ॲनिमल्स. परचेस ऑफ ॲनिमल्स. परचेस ऑफ ॲनिमल्स फॉर कॅश. should be debited to डॉट डॉट डॉट. जर आपण एखादा जनावर किंवा पाळीव प्राणी वगैरे परचेस केला
तर आपल्याला त्या प्राण्याचं नावाचं अकाउंट ओपन करतं. आपल्याला कोणतं अकाउंट ओपन करावं लागते? लाईव्ह स्टॉक, LIVE पशुधन खाते, लाईव्ह स्टॉक. राईट. त्याच्यानंतर द फर्स्ट बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, द फर्स्ट बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इज डॉट डॉट डॉट. द फर्स्ट बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इज डॉट डॉट डॉट. काय लिहिते त्याचा आन्सर? अ बुक ऑफ प्राईम एंट्री किंवा अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्रीचं कंपल्सरी आन्सर येते जर्नल. त्याचा आन्सर येते जर्नल, JOURNAL. राईट. in the dot dot column of ledger, in the dot dot column of ledger is used for, in the dot dot column of ledger is used for writing page number of journal, writing page number of journal. कशामध्ये मला येते तुम्हाला? इन द डॉट डॉट कॉलम ऑफ लेजर म्हणजे लेजरच्या कोणत्या कॉलममध्ये तुम्ही जर्नलचं पेज नंबर लिहिता? JF कॉलममध्ये. राईट. आणि जर्नलच्या कोणत्याच्यामध्ये लेजरचं पेज नंबर लिहिता? LF. इथे लिहून टाका JF. इन द कॉलम ऑफ JF जर्नल फोलिओ. किती झाले? 40 झाले. 43 झाले. ओके, दॅट्स इट. हां, बाकीचं आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये डिस्कस करूयात. फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहायला गेलं तर एवढे इम्पॉर्टंट आहे. आणखी जर ह्याच्यात सोडून काही इम्पॉर्टंट असतील तर मग आपल्याला 1-2 दिवस थोडीशी थेरी शिकावं लागेल. ॲटोमॅटिक्स ते क्लिअर होऊन जातील. राईट. नेक्स्ट चॅप्टर चेक करा कोणता आपला अकाउंटचा. फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर आहे. चालेल. उद्या किंवा परवा मग त्याचे पण आपण घेऊन टाकूयात. राईट. अगोदर 1-2 दिवस थेरी घेऊयात आणि मग त्याचे पण होऊन जाते. हे व्यवस्थित वगैरे वाचायचं. जे काय मी 200-300 देईल त्याचपैकी 50 व्यवस्थित येऊन जाते एक्झामला.